नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या गणित विषयातील प्रकरण क्रमांक 2 संख्याज्ञान म्हणजेच नंबर वर्क या प्रकरणातील प्रॉब्लेम सेट 6 सराव संच 6 या ठिकाणी पाहणार आहोत। तर या सराव संच 6 मध्ये काय शिकायचं आहे आपल्याला, तर संख्यांचा लहान मोठेपणा म्हणजे कोणती संख्या लहान कोणती संख्या मोठी हे या मार्फत आपल्याला शिकायचं आहे। तर पाहूया आपण प्रॉब्लेम सेट प्रत्यक्षात। प्रॉब्लेम सेट 6 मधील पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। पहा, राईट द प्रॉपर सिम्बॉल इन द बॉक्स। म्हणजे खाली दिलेल्या या संख्या पहा, यामधील लहान मोठी संख्या कोणती आहे ते ठरवा आणि त्या पद्धतीने या रिकाम्या बॉक्समध्ये चिन्ह लिहा। तर पाहूया पहिलं उदाहरण। पहिलं उदाहरण काय आहे पहा, पहिली संख्या दिलेली आहे 5705, दुसरी संख्या दिलेली आहे 15705। तर या दोन संख्यांपैकी मोठी संख्या कोणती, लहान संख्या कोणती? तर आपल्याला सर्वात प्रथम लहान मोठी संख्या ओळखत असताना सर्वात प्रथम काय पाहायचं की त्या दिलेल्या संख्या किती अंकी आहेत, हा सर्वात प्रथम पहिला नियम। संख्या किती अंकी आहे हे सर्वात प्रथम पाहून घ्यायचं। ही संख्या 4 अंकी आहे, ही संख्या 5 अंकी आहे। जर कमी जास्त अंकी संख्या असतील तर त्यामध्ये सर्वात जास्त अंकी जी संख्या असते ती संख्या मोठी असते असं समजायचं। म्हणजे ही 4 अंकी संख्या ही 5 अंकी संख्या आहे। 5 अंकी संख्या 4 अंकीपेक्षा मोठी असते, म्हणून मोठ्या संख्येच्या बाजूला 2 टोकं असणारं असं हे चिन्ह करायचं। त्यानंतर दुसरं उदाहरण पहा। आता दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण तो पहिला नियम लावूया की त्या संख्या किती अंकी आहेत। पहा, ही संख्या किती अंकी आहे, 1 2 3 4 5 6 7। 1 2 3 4 5 6 7, दोन्हीही संख्या 7 अंकी आहे। आता दोन्ही संख्या जर 7 अंकी असतील तर लहान मोठी ठरवण्यासाठी आपण पुढचा नियम लक्षात घ्यायचा, तो म्हणजे या दोन्ही संख्यांमधील पहिला अंक पाहून घ्यायचा। दोन्ही संख्या सेम अंकी आहे, सेम डिजिटचे आहेत। तर पहिला अंक या ठिकाणी पहा, पहिला अंक 2 आहे, इथे पहिला अंक 1 आहे। मग यावरूनच आपल्याला ही संख्या लहान की मोठी ते लगेच ठरवता येतं। म्हणजे पहिली संख्या जर मोठी असेल तर ज्या संख्येचा पहिला अंक मोठा आहे ती संख्या मोठी असते। म्हणजे इकडे 2 आहे, इकडे 1 आहे, म्हणजे 2 असणारी ही संख्या मोठी, म्हणजे मोठ्या संख्येकडे या चिन्हाची 2 टोकं करायची, 1 टोक लहान संख्येकडे येईल। त्याच पद्धतीने तिसरं उदाहरण पहा। आता तिसऱ्या उदाहरण सुद्धा दोन्ही संख्या 7 अंकी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। त्यामुळे पहिला जर अंक आपण पाहिला तर पहिला अंक सेमच आहे। मग दुसरा अंक पाहायचा, दुसरा अंक पाहिला 5, इकडे पण 5, तो सुद्धा सेम आहे। याच्यावरून आपल्याला लहान मोठी लगेच ठरवता येत नाही। मग तिसरा अंक पाहायचा, इथे तिसरा अंक 3 आहे, इथे सुद्धा 3च आहे पहा, पुन्हा सेम आहे। मग चौथा अंक पाहायचा, चौथा अंक इथे 3, इकडे 2 आहे। आता इथे चौथ्या अंकामध्ये लहान मोठेपणा लगेच समजून येतोय पहा, म्हणजे ज्या बाजूला मोठा अंक आहे ती संख्या मोठी, इकडे 3 आहे, इकडे 2 आहे, म्हणजे 3 असणारी संख्या मोठी आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे चिन्ह करता येईल। त्यानंतर चौथा प्रश्न दिलेला आहे पहा, इथे चौथ्या प्रश्नामध्ये ही 5 अंकी संख्या दिसते, ही 6 अंकी संख्या दिसते। म्हणजे पहिल्या प्रश्नासारखं, पहिल्या उदाहरणासारखं जास्त अंकी असणारी संख्या मोठी असते, कमी अंक असणारी संख्या लहान असते। अशा पद्धतीने आपल्याला या संख्यांचा लहान मोठेपणा अगदी सोपा असतो सांगण्यासाठी, तो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे, तुम्हाला समजलेला असेल। यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूया। आता प्रॉब्लेम सेट 6 मध्ये हा पहिला प्रश्न आपला सोडवून झालेला आहे। उरलेली उदाहरणं तुम्हाला जमतीलच सोडवायला, 2च उदाहरणं शिल्लक आहेत, ते तुम्ही सोडवायचे आहेत। दुसरा प्रश्न पहा, तोही खूप सोपा आहे। द स्वयंसिद्ध सेव्हिंग ग्रुप मेड
3,45,000 papads while the Swabhimani group made 2,95,000. Which group made more papads? असा हा प्रश्न दिलाय. म्हणजे या ठिकाणी काय म्हटले की स्वयंसिद्ध सेव्हिंग ग्रुपने 3,45,000 पापड तयार केले आणि स्वाभिमानी ग्रुपने 2,95,000 पापड तयार केले. तर कोणत्या ग्रुपने सर्वात जास्त पापड तयार केले? तर तो प्रश्न अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे पहा की स्वयंसिद्ध ग्रुपने 3,45,000 पापड तयार केले, स्वाभिमानी ग्रुपने 2,95,000 पापड्स तयार केले. जसं या ठिकाणी आपण पाहिलं लहान मोठी संख्या कशी ओळखायची आत्ताच पाहिलं, त्याच पद्धतीने इथे ओळखायचं आहे. दोन्ही संख्या किती अंकी आहे हे सर्वात प्रथम पाहून घ्यायचं. पहिली संख्या 6 डिजिटची दिसते, दुसरी संख्या पण 6 डिजिटच आहे. म्हणजे दोन्ही संख्या समान अंकी आहे. समान अंकी दोन्ही संख्या असतील तर आपण काय करतो, पहिला अंक पाहतो. पहिला अंक पहा इथे 3, इथे 2, म्हणजे 3 असणारी संख्या मोठी आहे, म्हणजे ही संख्या मोठी आहे. यावरून आपल्या काय लक्षात येतं की स्वयंसिद्ध ग्रुपने जास्त पापड केलेले आहेत स्वाभिमानी ग्रुपपेक्षा. म्हणजे या संख्या इथे लिहून घ्यायच्या अशा 3,45,000 and 2,95,000. यामध्ये मोठी संख्या ही आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर काय सांगता येईल, स्वयंसिद्ध ग्रुप मेड मोर पापड्स दॅन स्वाभिमानी ग्रुप्स, असं एका वाक्यात या ठिकाणी उत्तर लिहायचं. अशा पद्धतीने असं एका वाक्यात उत्तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे. दुसरा प्रश्न काय दिलाय पहा, चिल्ड्रन ऑफ द प्रायमरी स्कूल इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट कलेक्टेड 2 lakh seeds while those in Pune district collected 3,25,000. Which children collected more seeds? तर या दुसऱ्या उदाहरणामध्ये काय माहिती दिलेली आहे पहा की अहमदनगर या डिस्ट्रिक्ट मधील शाळेतील मुलांनी 2 लाख बिया जमा केलेल्या आहेत आणि पुणे डिस्ट्रिक्टच्या स्कूलमधील मुलांनी, शाळेतील मुलांनी 3,25,000 एवढ्या बिया कलेक्ट केलेल्या आहेत, म्हणजे जमा केलेल्या आहेत. तर प्रश्न काय विचारलाय की कोणत्या शाळेतील मुलांनी जास्त बिया गोळा केलेल्या आहेत? तर अहमदनगरच्या स्कूलमधील असं प्रकारे लिहून घ्यायचं. अहमदनगरच्या स्कूलमधील मुलांनी 2 लाख, पुणेच्या स्कूलमधील मुलांनी 3,25,000 सीड्स कलेक्ट केलेले आहेत. यावरून आपण लगेच ओळखू शकतो पहा. पहिला नंबर पाहिला तर इथे 2, इथे 3, म्हणजे या पुण्यामधील शाळेतील मुलांनी जास्त बिया गोळा केलेल्या आहेत. त्या संख्या आपण या ठिकाणी लिहून घेऊया. अहमदनगरच्या 2 लाख सीड्स आणि पुणेमधील शाळांनी गोळा केलेल्या 3,25,000 सीड्स. ही संख्या आपल्याला मोठी दिसते म्हणून असं चिन्ह आपल्याला या ठिकाणी करता येईल आणि एका वाक्यात उत्तर लिहायचं. चिल्ड्रन्स इन पुणे डिस्ट्रिक्ट कलेक्ट मोर सीड्स. अशा पद्धतीने एका वाक्यात आपल्याला उत्तर लिहिता येईल. यानंतर आपण तिसरं उदाहरण पाहूया. तिसरं उदाहरण काय आहे पहा, द नंबर ऑफ पीपल हू टूक पार्ट इन द रिपब्लिक डे फ्लॅग होस्टिंग सेरेमनी वॉज 2,01,306 in Pandharpur Taluka and 1,97,208 in Malshiras Taluka. In which taluka did a larger number of people participate? म्हणजे या उदाहरणात काय सांगितलंय की पंढरपूर मधील एवढ्या लोकांनी फ्लॅग होस्टिंग सेरेमनीमध्ये भाग घेतला आणि माळशिरस मधील या लोकांनी आपला झेंडा वंदनाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे. तर कोणत्या तालुक्यातील लोकांनी जास्त सहभागी झालेले आहेत असा हा प्रश्न आहे. आपण उत्तर पाहूया. तिसऱ्या उदाहरणामध्ये काय सांगितलंय पहा, पंढरपूर मधील किती लोक सहभागी झालेले आहेत, 2,01,306 आणि माळशिरस तालुक्यामधील 1,97,208 एवढी लोक सहभागी झालेले आहेत.
तर या संख्या आपण या ठिकाणी लिहून घेऊया. 2,01,306 अँड 1,97,208. तर यामध्ये दोन्ही संख्या पहा 6 अंकी आपल्याला दिसत आहेत. पहिला अंक जर पाहिला तर आपण या ठिकाणी हा 2 मोठा दिसतोय, म्हणजे ही संख्या मोठी आहे. म्हणजे पंढरपूर या शहरातून या तालुक्यातून जास्त लोक फ्लॅग होस्टिंग सेरेमनीसाठी सहभागी झालेले आहेत. ते आपण एका वाक्यात या ठिकाणी लिहू शकतो. इन पंढरपूर तालुका मोर पीपल पार्टिसिपेड फॉर फ्लॅग होस्टिंग सेरेमनी. अशा पद्धतीने आपण हे एका वाक्यात उत्तर लिहू शकतो. आता शेवटचा प्रश्न म्हणजे चौथा प्रश्न आपण पाहूया. चौथा प्रश्न काय दिलाय पहा. ॲट ॲन एक्झिबिशन द अन्नपूर्णा सेव्हिंग ग्रुप सोल्ड गुड्स वर्थ ₹5,12,345. द निर्माण ग्रुप सोल्ड गुड्स वर्थ ₹4,12,900. This figure was 4,33,000 for the Srujan group and 5,11,937 for the सावित्रीबाई फुले ग्रुप. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलंय की एका सेलमध्ये एका एक्झिबिशनमध्ये अन्नपूर्णा ग्रुपने आपला जो काही विक्रीचा माल आहे तो 5,12,345 रुपयांचा विकला. निर्माण ग्रुपने 4,12,900 रुपयांचा माल विकला आणि सृजन ग्रुपने 4,33,000 रुपयांचा माल विकला आणि सावित्रीबाई फुले गटाने 5,11,937 रुपयांचा माल विकलेला आहे. तर खाली 3 प्रश्न दिलेले आहेत. त्या 3 प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. पाहूया आपण. चारही ग्रुपच्या अशा फिगर्स त्यांनी विकलेल्या जो माल आहे त्याची एकूण रक्कम या ठिकाणी दिलेली आहे. ती या ठिकाणी लिहून घ्यायची. अन्नपूर्णा ग्रुप, निर्माण ग्रुप, सृजन ग्रुप, सावित्रीबाई फुले ग्रुप यांच्या रकमा या ठिकाणी विक्रीच्या आपल्याला दिलेल्या आहेत. यावरून पहिला प्रश्न काय विचारलाय पहा. विच ग्रुप हॅड द लार्जेस्ट सेल. कोणत्या ग्रुपने सर्वात जास्त विक्री केलेली आहे. तर या ठिकाणी पहा पहिला अंक आपण पाहूया. 5, 4, 4, 5 म्हणजे 5 अंक पहिला असणाऱ्या संख्या मोठ्या आहेत. तर त्या 2 आहेत. त्यामध्ये दुसरा अंक पहा 1 आणि 1 सेम आहे. त्याच्या पुढचा पहा मग तिसरा पायचा अंक 2 आणि 1 म्हणजे 2 हा अंक असणारी संख्या मोठी आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की अन्नपूर्णा ग्रुपने जास्त किमतीची विक्री केलेली आहे. म्हणून या ठिकाणी उत्तरामध्ये लिहायचं अन्नपूर्णा ग्रुप. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे. विच ग्रुप हॅड स्मॉलेस्ट. म्हणजे कोणत्या ग्रुपने सर्वात कमी विक्री केलेली आहे. तर कोणता ग्रुप आहे मग कमी किंमत असणारा, कमी रक्कम असणारा. या दोघांपैकी पहा सेम पहिला अंक, दुसरा अंक पहा इथे 3 आहे, इथे 1 आहे. 1 लहान आहे म्हणजे निर्माण ग्रुपची संख्या सर्वात कमी आहे. म्हणजे या ठिकाणी उत्तर लिहिता येईल. विच ग्रुप हॅड द स्मॉलेस्ट सेल. द निर्माण ग्रुप हॅड स्मॉलेस्ट सेल. त्यानंतर तिसरा प्रश्न विचारलाय पहा की यावर दिलेल्या संख्या सगळ्या असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहा म्हटलेलं आहे. असेंडिंग ऑर्डर म्हणजेच काय तर या संख्या चढत्या क्रमाने आपल्याला लिहायच्या आहेत. मग सर्वात लहान संख्या आपल्याला या ठिकाणी कळलेलीच आहे निर्माण ग्रुपची, म्हणजे ती सर्वात प्रथम आपण या ठिकाणी लिहिणार. ही पहिल्यांदी निर्माण ग्रुपची संख्या सर्वात लहान. त्यापेक्षा मोठी सृजन ग्रुपची आहे. सर्वात जी मोठी आहे ही संख्या ती शेवटी येणार आहे. म्हणजे सावित्रीबाई फुले गटाची जी विक्री आहे ती 3 नंबरला येईल आणि ही 4 नंबर. म्हणजे असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिताना आपण काय करतो, चढता क्रम. सर्वात पहिली म्हणजे संख्या लिहिताना सर्वात लहान संख्या लिहितो 4,12,900. त्यानंतर यापेक्षा मोठी संख्या आपल्याला सृजन ग्रुपची दिसते 4,33,000.
1000. यानंतर सावित्रीबाई फुले गटाची संख्या 5,11,937 आणि सर्वात मोठी संख्या, सर्वात लार्जेस्ट सेल हा अन्नपूर्णा ग्रुपचा आहे, तो आहे 5,12,345 रुपीज. अशा पद्धतीने हा संपूर्ण प्रॉब्लेम सेट आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. सर्व प्रॉब्लेम सेट शिकायला या व्हिडिओची आपल्याला नक्कीच मदत झालेली असेल, तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.